आम्हाला तब्बल 3 महिने लागले पहिला प्रोजेक्ट मिळवण्यासाठी. आम्ही ह्या 3 महिन्यांमध्ये काय केलं तर मार्केटचा रिसर्च केला. मार्केटचा रिसर्च केल्यावर आम्हाला असं कळालं की फक्त 1 ते 1.5% असे लोक आहे राहत्यातील किंवा त्या परिसरातील की जे सोलर सिस्टीम हा प्रोडक्ट घेऊ शकतात. आता तुम्ही एक सर्वसाधारण जर विचार केला, एक साधा मोबाईल जरी घ्यायचा असेल तर माणूस 2 ते 3 महिने विचार करतो. तर ही सोलर सिस्टीम जी अशी एक गोष्ट होती ज्याची कमीत कमी जी प्राइसिंग होती ती 1.5 ते 2 लाख रुपये होती. तर माणूस 4 ते 5 महिने विचार करणारच, 4 ते 5 कोटेशन्स घेणारच. त्यासाठी आम्ही काय केलं, आमचा जो कस्टमर होता तर तो प्रोफेशनल होता. तर त्याच हिशोबाने आम्ही आमचं प्रोडक्ट पॅकेजिंग डिसाईड केलं. आता ज्यावेळेस नगरचं मार्केट आम्ही एक्सप्लोर केलं, ज्यावेळेस आम्ही इन्स्टॉलेशन करत होतो तर त्यावेळेस आम्हाला अशी गोष्ट वाटली की अरे हे मार्केट भरपूर मोठं आहे. मग आम्ही काय करायला लागलो की राहत्यावरनं थोडासा फोकस हा लावला आणि तो नगरमध्ये लावला. मग आम्ही राहत्यामध्ये आठवड्यातले 2 दिवस स्पेंड करायचो आणि 5 दिवस इकडे स्पेंड करायचो. त्यावेळेस आम्ही काय करायचो की आमची जी 2 व्हीलर जी होती तर ती आम्ही नगरच्या स्टँडवर लावलेली होती. सकाळी 8 वाजता निघायचं, 10 वाजता नगरमध्ये पोहोचायचं. 2 व्हीलरवर फिरायचं, हॉटेल्स, हॉस्पिटल, शाळा, त्याच्यानंतर बरेचसे जे कमर्शियल शोरूम्स ते आम्ही व्हिजिट करायचो आणि रात्री 8 वाजेपर्यंत काम कंप्लीट करून परत आम्ही एस टीने राहत्याला जायचो. त्याच्यानंतर हेच पाहता आम्ही बऱ्यापैकी सेल्स अँड मार्केटिंगमध्ये पण हायरिंग करायला लागलो. पण हायरिंग जशी आम्ही केली तसंच लॉकडाऊन लागलं. आता लॉकडाऊन ज्यावेळेस लागलं पूर्णपणे मार्केट बंद झालेलं होतं. पण सेल्स अँड मार्केटिंग असं काम आहे जे कधीच बंद व्हायला नको. मग लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही काय करायचो, जे आम्ही नवीन हायरिंग केलेली होती त्यांच्याबरोबर आम्ही रोज मीटिंग करायचो आणि डोर टू डोर मार्केटिंगमधून आम्ही ज्या लीड्स गोळा केलेल्या होत्या, एक साधारण 3,500 ते 4,000 लीड्स आम्ही गोळा केलेल्या होत्या. एकूण एक व्यक्तीला आम्ही फोन केला, त्याला सोलरची इन्फॉर्मेशन दिली. आता ज्यावेळेस लॉकडाऊन उघडलं, आता आमचे जे कॉम्पिटिटर्स जे 0 स्केलवर होते आम्ही ऑलरेडी त्यांच्या 30% पुढे होतो आणि त्यावेळेस खरं तर आम्ही नगरचं मार्केट कॅप्चर केलं. आता भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. तुमचा बेसच चुकीचा आहे. 95% बिझनेसेस फेल का जातात तर ते लोक फक्त काय करतात, एक दुकान उघडून बसतात आणि म्हणतात की ग्राहक त्यांच्या दारी येईल. ज्यावेळेस तुम्ही असा विचार करतात त्यावेळेस तुम्हाला ऑर्डर्स मिळत नाही, त्यावेळेस तुमचा बिझनेस चालत नाही. आणि जो माणूस स्वतःसाठी चांगले पैसे कमवतो, 1 कोटी 2 कोटी रुपये कमवतो पण तो माणूस सेल्फ एम्प्लॉईड असतो तर त्यांनी स्वतःला बिझनेसमॅन म्हणून घ्यायची चूक करू नये. किंमत न बघता एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न पाहता तुम्हाला मेहनत करावी लागते.